माझाची मान्सून एक्सप्रेस पोहोचली आहे कन्याकुमारीमध्ये आणि कन्याकुमारी आणि तिथल्या सनसेट पॉइंटसाठी हे खरं तर क्षेत्र खूप प्रसिद्ध आहे। मात्र मान्सूनचे ढग आल्यानंतर सूर्यास्ताचा म्हणावा तसा आनंद इथे येत नाही। त्यामुळे मान्सून पूर्वीचा सूर्यास्त पाहण्यासाठी चेन्नईला जाऊया। आमची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ सध्या इथे आहे। ही दृश्य आहेत कन्याकुमारीची। कन्याकुमारीचा सनसेट पॉइंट हा खूप प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणचाच हा सूर्यास्त। हर्षदा, मान्सूनचे ढग सध्या कुठवर पोहोचलेले आहेत? नम्रता, मान्सूनचे ढग पुढच्या 2 दिवसात केरळामध्ये येऊन धडकतील अशी सगळ्यांनाच आशा आहे। आणि मान्सून एक्सप्रेस आता आपण घेऊन आलोय कन्याकुमारीपर्यंत। कन्याकुमारीत आता समोर जे काळे ढग दिसतात आणि त्यामागे काही क्षणांपूर्वीच सूर्य झाकळला गेला आणि त्या सूर्याची किरणे या काळ्या ढगांच्या कडेने आपल्याला दिसत आहेत। आणि एकंदरीतच कन्याकुमारीची भौगोलिक रचना पाहिली तरी आता मी आहे अरबी समुद्राच्या समोर, परंतु त्याच ठिकाणाहून इंडियन ओशन, हिंदी महासागर आणि पूर्व किनारपट्टीला असलेला बंगालचा उपसागर असे तीनही समुद्र आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतात। नैऋत्य मोसमी वारे ह्याच ठिकाणाहून आत्ता मी जिथे उभी आहे तिथूनच केरळात दाखल होणार आहेत आणि त्यामुळे इकडे पर्यटक जे आले त्यांना देखील प्रचंड अपेक्षा आहेत की आत्ता जे काळे ढग दिसतात ते पुरेसे नाही आहेत, तर मान्सूनचे बाष्पयुक्त पाऊस घेणारे ढग आता कधी एकदा त्रिवेंद्रममध्ये कोहलम बीचवर येऊन धडकतील। काल आपण सनसेट पाहिला होता मान्सून एक्सप्रेसमध्ये कोहलमवरनं, जे मान्सूनचं प्रवेशद्वार आहे तिकडे सुद्धा आच्छादलेलं होतं काळ्या ढगांनी। आणि आता कन्याकुमारीच्या ह्या नैऋत्येच्या बाजूला जिथे अरबी समुद्राच्या समोर मी उभी आहे तिथे सुद्धा आता मान्सूनचे काळे ढग दिसायला सुरुवात झाली। अर्थात हे बाष्पयुक्त ढग आहेत का नाही हा एक वेगळा मुद्दा आहे, पण तरी सुद्धा काळ्या ढगांनी ह्या बाजूचं आकाश आच्छादलेलं दिसतं आहे। ITC झोन जो म्हणतात, म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल कन्व्हर्जन्स झोन, तो आता दक्षिणेला तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे हा झोन दक्षिणेकडनं उत्तरेकडे ढग घेऊन येतोय। त्याचबरोबर ORR हा जो फॅक्टर आहे ज्याला आउट गोईंग लॉंग वे रेडिएशन म्हणतात, तो आतापर्यंत सॅटिस्फॅक्टरी नव्हता, पण तो सुद्धा आता सॅटिस्फॅक्टरी व्हायला लागला आहे। त्यामुळे आपण सगळेच आशा करूयात की 2 दिवसात मान्सूनचा खरा पाऊस ह्या ठिकाणी येऊन धडकेल। महाराष्ट्रात आता वळवाचा पाऊस सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांना आशा आहे, अपेक्षा आहे मान्सूनच्या पावसाची। नक्कीच हर्षदा, आणि या ठिकाणी जे नागरिक आलेले आहेत त्यांना सुद्धा हा उत्साह असेल, कारण भारत भूमीवरती येणारा पहिला पाऊस अंगावर घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असेल। हर्षदा।